जीवनाचे जीवन आकाशात उडालेला बेडूक. बाबा, तुम्ही कधी छोट्या हातपाय असलेला बेडूक पिल्लू तडपोल पाहिलात का? तो आता लवकरच खरा बेडूक होणार आहे. वा, मलाही ते बघायला आवडलं असतं. त्याला म्हणतात रूपांतर, मेटमॉर्फोसिस. अरे हो, रूपांतर. पण बाबा, माहिते, साप आणि पक्षी बेडुकांना खातात. ते खूप दुःखद आहे. हो बाळा, ते खरं आहे. पण बेडूक ही जिवंत राहण्यासाठी गवतटोळे आणि किडे खातात. हे सगळं जीवनाचं जीवन या निसर्गाच्या नियमांचा भाग आहे. जीवनाचं जीवन ते काय आहे बाबा? मला सांगा ना. हं, कदाचित तू थोडी मोठी झालीस की सांगतो. नाही नाही. मला आत्ता जाणून घ्यायचंय. प्लीज, सांगा ना बाबा. तुला खरंच जाणून घ्यायचंय. हो, नक्कीच. ठीक आहे मग. नीट ऐक. आणि मग बाबा गोष्ट सांगायला लागले. ती होती त्यांच्या आजोबांनी सांगितलेली एक जुनी गोष्ट. आकाशात उडालेला बेडूक. हे आहे सतोयामा. एक सुंदर खेडं, जिथे अनेक प्राणी आणि पक्षी राहतात. धानाची पेरणी झाल्यानंतरच्या पूर्णचंद्राच्या रात्री बेडूक आपलं मोठं गाणं गाऊ लागले. गाको, गाको. चला ना, चंद्रप्रकाशात फेरफटका मारूया. गाको. गेको, गेको. तुझं हसणं मला खूप आवडतं. गेको. केरो, केरो. माझ्याशी लग्न कर ना, केरोयोन. ही होती बेडुकांची प्रेमगीतांची मोठी स्पर्धा. ती किती वेळ चालली, कोणालाच ठाऊक नव्हतं. उन्हाळा संपला आणि शरद ऋतू धानाच्या शेतात आला. लहानसा तडपोल प्योंटा आता एक ताकदवान बेडूक बनला होता. तो रोज काही ना काही खात व्यस्त असायचा. आज त्याने एक गवतटोळा, एक झुरळ आणि अगदी एक कोळी सुद्धा पकडला. पण एक दिवस आ एक मोठा साप त्याच्याकडे एकटक पाहत होता. प्योंटाचे शरीर भीतीने थरथरू लागलं. ती होती जीवघेणी क्षण. अरे नाही, आता माझं काही खरं नाही. साप मला खाणार. त्याने डोळे घट्ट मिटले आणि सापाच्या हल्ल्याची वाट पाहू लागला. पण अचानक हडफड, हडफड, हडफड. एक जबरदस्त वारा आला आणि प्योंटा हवेत उडून गवतामध्ये पडला. तो हळूच वर बघतो. अरे वा! एक मोठा पक्षी त्याच्या पंजात साप धरून उडून जात होता. वा! प्योंटा आश्चर्याने ओरडला. थोडा वेळ तो उभा राहूच शकला नाही. शरद ऋतू थंड झाला आणि हिवाळ्याच्या वायांनी साद घातली. अरे प्योंटा, आता हिवाळ्यासाठी तयारी करूया. तयारी म्हणजे काय बाबा? आपण जमिनीखाली झोपणार आहोत, वसंत ऋतू परत येईपर्यंत. त्याला शीतनिद्रा हायबरनेशन म्हणतात. प्योंटासाठी हा पहिलाच हिवाळ्यातला झोपेचा अनुभव होता. बाबा, मला एक प्रश्न आहे. काय ग प्योंटा? सांग. प्योंटाने त्याच्या बाबांना तो दिवस सांगितला, ज्या दिवशी तो सापाच्या तावडीतून थोडक्यात वाचला होता. आणि मग तो म्हणाला, मी खरंच एके दिवशी सापाच्या पोटात जाणार का? मी जन्मलोच का? मला सांगा ना, बाबा. हा हा खूप मोठा प्रश्न आहे. आता तुला समजायला थोडा कठीण आहे. पण मला माहीत करून घ्यायचंय. आत्ताच सांगा बाबा, प्लीज. ठीक आहे मग, नीट ऐक. बाबा काय सांगतील ते पुढच्या भागात समजेल. थांब आणि बघ. ठीक आहे सगळ्यांनी, तुम्हाला माणूस म्हणून आयुष्य दिलं गेलं आहे. माणसांना बेडकांसारखं खाल्लं जात नाही. मग आपण का जन्मलो आहोत? कृपया तुमचे विचार कमेंट्समध्ये शेअर करा.